तर मित्रांनो, एकदा म्हणूयात काही प्रार्थना. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे. सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे. सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतिकरम्य शुभंकर हे. चिरा चिरा या घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा. अज्ञानी तो पढवावा, थेंब अभिनच सागर हे. त्या ज्ञानाचे मंदिर हे. त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे. त्या त्यागाला नाव नसे, पुण्यवान हा देश असे. कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे. त्या छायेतील मंदिर हे. अशा पद्धतीने मी इथे म्हणण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल, नसेल आवडला, तुम्ही तो मला माझ्यापर्यंत पोहोचवा की तुम्हाला काय वाटतंय. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इयत्ता 6वी मराठीचं नवीन पुस्तक तुमच्या भेटीला आलेलं आहे. तर आपण या पाठ्यपुस्तकाचं पृष्ठ कव्हर तुम्ही किंवा कव्हर बघू शकता की खूप सुंदर पद्धतीनं तयार केलं आहे. आणि या पाठ्यपुस्तकातील जे धडे त्या सर्व धड्यांचा, कवितांचा, प्रश्नोत्तरांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. आता या पाठ्यपुस्तकातील जी सर्वात पहिली प्रार्थना तुम्हाला देण्यात आलेली आहे त्या प्रार्थनेचं नाव आहे सत्य शिवाहून सुंदर हे. या प्रार्थनेचे जे कवी आहेत ते आहेत गीतकार जगदीश खेबुडकर. आणि ही प्रार्थना आपण अतिशय सोप्या पद्धतीनं समजून घेणार आहोत. या प्रार्थनेचे सगळ्यात पहिले पद आहे, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे. सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. तर यामध्ये इथे आपल्याला कवी सांगू इच्छितात, याचा अर्थ असा होतो, ज्ञान इतरांना दिल्याने ते कधी कमी होत नाही, उलट ते अधिक वाढते. जसं की आपली शाळा अशाच ज्ञानाचं एक पवित्र मंदिर आहे. आणि हे मंदिर सत्य आणि शिव म्हणजे पवित्रता आणि कल्याण यापेक्षाही अधिक सुंदर आहे. इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे. सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतिक्रम्य शुभंकर आहे. याचा अर्थ होतो, शाळेत पैशांना किंवा संपत्तीला महत्त्व नसते, तर कष्टाला म्हणजेच घामाला महत्त्व असते. इथे कष्टाचे रूपांतर मोत्यासारख्या मौल्यवान गोष्टीत होते. बघा ना, तुम्ही जर छान अभ्यास केला, भरपूर कष्ट घेतले, तर तुमच्या आयुष्याचं काय होणार आहे? तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्ही घेण्यासाठी सक्षम होणार आहात. तेव्हा तुमच्या या कष्टाचे काय होणार आहे? मोती होणार आहे. तेव्हा या अर्थानं इथं म्हटलेलं आहे, ही शाळा म्हणजे सरस्वती देवीच्या प्रेमाचे एक सुंदर आणि कल्याणकारी प्रतीक आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही सरस्वती पूजनानं करत असतो, कारण ती विद्येची देवता आहे. त्यामुळे इथे सरस्वतीचा उल्लेख केलेला आहे. दुसरं कडवं आहे, चिरा चिराया घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा. चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा. अज्ञानी तो पढवावा, थेंब अमीनच सागर हे. याचा खूप अर्थ होतोय. चिरा म्हणजे दगड. आता ह्या दगडाला काय करायला लागतं माहिती आहे? घर बांधायचं असेल, वाडा बांधायचा असेल तर त्याला घडवावं लागतं, त्याला एक आकार द्यावा लागतो. तर म्हटले प्रत्येक दगडाला आकार देऊन जशी एखादी वास्तू इमारत घडवली जाते, तसे प्रत्येक विद्यार्थ्याला घडवून देशाच्या कीर्तीचा कळस केला जातो. आता प्रत्येक मूल जेव्हा शिकतं, समृद्ध होतं, तेव्हा देशाचं नाव मोठं होतं आणि प्रत्येक नावासोबत देशाची कीर्ती वाढते. अज्ञानी पढवावा. अज्ञानी पढवावा म्हणजे जेव्हा मूल शाळेत येतं तेव्हा त्याला खूप गोष्टींची माहिती नसते, तेव्हा प्रत्येक गोष्टीची माहिती देऊन त्याला ज्ञानी बनवण्याचा हा प्रवास आहे. आणि थेंब अमीनच सागर आहे. तर इथे त्यांना सुशिक्षित करायचे. आणि हे जे ज्ञानाचे लहान थेंब असले, म्हणजे ही मुलं सगळी कोण आहेत? ज्ञानाचे लहान थेंब आहे. तरी एकत्र येऊन काय होणार आहे? सागर तयार होणार आहे. त्यागाला या नाव असे, पुण्यवान हा देव शसे. कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे. म्हणजे आपल्या शिक्षकांचा आणि थोर पुरुषांचा त्याग निरपेक्ष आहे. आपले शिक्षक आपल्यासाठी धडपडत असतात, कष्ट घेत असतात.
आणि त्यांना खूप तळमळ असते की आपली मुलं शिकावीत, त्यांना ज्ञान मिळावं, ती मोठी व्हावी, त्यांचं नाव मोठं व्हावं, शाळेचं नाव मोठं व्हावं. त्याचबरोबर अनेक थोर पुरुषांचा त्याग निरपेक्ष आहे. त्याची कोणती अपेक्षा नाही आहे त्यांना आपल्याकडनं. आपण फक्त ज्ञानी व्हावं, संपन्न व्हावं इतकीच त्यांना वाटतं. त्याला कशाची उपमा नाही देऊ शकत. आपला भारत देश खूप भाग्यवान, पुण्यवान आहे. हा देश एक कल्पतरू म्हणजे एखाद्या इच्छा पूर्ण करणाऱ्या झाडासारखा आहे. जसं नारळाच्या झाडाला आपण कसं कल्पतरू म्हणतो तसं. त्याच्या शीतल छायेत वसलेलं हे पवित्र मंदिर आहे की ज्याच्या छायेमध्ये आल्यानंतर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आपल्याला हवं ते प्रत्येक मागणं इथे मागता येतं. म्हणून इथे कवींनी खास करून म्हटलेलं आहे की आपली शाळा कशी आहे, कल्पतरूसारखी आहे. आता जगदीश खेबुडकरांबद्दल थोडक्यात आपण इथे समजून घेऊ. प्रसिद्ध मराठी कवी आहेत जगदीश खेबुडकर. साहित्यिक, गीतकार, मराठी चित्रपट सृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचं लेखन केलंय. त्यांनी लिहिलेली गीतं अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांनी पटकथा, संवाद, लघुकथा, नाटके, दूरदर्शन मालिका यांसाठी लेखन केले. गदिमा पुरस्कार आहे, साहित्य सम्राट पुरस्कार, व्ही शांताराम स्मृती पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलंय. सदर प्रार्थना ही गीत पुष्पांचा फुलोरा या संकलित काव्यसंग्रहातनं घेतण्यात आली आहे. प्रस्तुत प्रार्थनेतून श्रम, सत्य व ज्ञान याचे महत्त्व तसेच शाळेला दिली जाणारी शिकवण, शाळेत देणारी शिकवण याविषयी वर्णन आलेल्या शब्दात केलंय. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला ही प्रार्थना आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.